शुभ सकाळ मंडळी, खूप खूप गुड मॉर्निंग तुम्हाला। आणि आजचा सकाळचा व्ह्यू बघा तुम्ही। मनालीमधून थोडंसं ऊन पडलेलं आहे, थंडी तर तेवढी आहेच पण ऊन पडल्यामुळे थोडं अजून छान वाटतंय। सो आता ब्रेकफास्ट लागलेला आहे आमचा, तर चला आपण फटाफट ब्रेकफास्ट करून घेऊया आणि बघूया की आजच्या ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते। चला, ब्रेकफास्टमध्ये गरमागरम आलू पराठा आणि सोबत इथे चाय। मित्रांनो, मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे करून झालाय आणि आज आपला मनालीमध्ये हा शेवटचा दिवस होता। आता आपण इथून निघतोय कसोलला। कसोलमध्ये आजचा आपला स्टे असणार आहे कॅम्पिंगचा। सो आपण आता इथून निघतो आहे। सकाळचे आता वाजलेले आहेत 11:30। तर चला आपण आता गाडीमध्ये बसूया आणि कसोलसाठी निघूया। कसोलमध्ये आपण रिव्हर राफ्टिंग करणार आहोत आणि काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा करणार आहोत। सो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन, पण त्याआधी चला आता निघायची वेळ झाली आहे। सो आपण गाडीमध्ये बसूया आणि निघूया, सुरुवात करूया आजच्या आपल्या जर्नीला। चला, तर मित्रांनो आता आम्ही आहे कुल्लूमध्ये आणि इथे आपल्याला ऍक्टिव्हिटीज करायची आहे। रिव्हर राफ्टिंग जी आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होती, सो ती आम्ही करणार आहोत आता। आणि प्लस पॅराग्लायडिंग आणि 1-2 ऍक्टिव्हिटीज आहेत, पण त्याचं आपण बघूया कसं आहे ते पॉसिबल। जर झालं पॉसिबल तर करूया। सो चला आता आपण खाली जाऊया। आणि हे सगळे आज आमच्या सोबत आहेत, आमचे फ्रेंड गेले 3-4 दिवसापासून। भाई मजा करेंगे, मजा आ रहा है भाई लोग। मैं नहीं आ रही हूँ, तू आजा ऊपर थोड़ी सी। गाइस मेरी लगी है। ठीक है, इसकी तब्येत थोड़ी सी खराब है। चलो फिर जाऊया आपण आता खाली। आणि इथे काउंटर आहे, सो इथे आपण इन्क्वायरी करूया आणि जे काही चार्जेस वगैरे असतील ते मी तुम्हाला सांगेन। तर हा ब्लॉग त्यासाठी शेवटपर्यंत बघा। कुल्लूमध्ये ना इथे खूप सारे ड्रायफ्रूटचे शॉप्स आहेत, तिथे आलोय तर म्हटलं की तुम्हाला सुद्धा दाखवते, एक्सप्लोर करूया आपण याला। सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथे ना खूप सारे असे ड्रायफ्रूट्स आहेत। हेझलनट, बदाम, पिस्ता, काजू वगैरे हे सगळे इथे आहेत। पण इथलं जे फेमस आहे ते अक्रोड आहे, सो ते सुद्धा तुम्हाला इथे मिळेल। सो ह्याचा एक क्विक टूर मी तुम्हाला देते या शॉपची की नक्की इथे काय काय आहे ते बघा। इथे ना अक्रोड, मी जसं की तुम्हाला म्हटलं, इथे अक्रोड सोबतच मसाले वगैरे सुद्धा आहेत आणि असं म्हणतात की ते खूप जास्त फेमस आहे। हे बघा, कुल्लू स्पेशल अक्रोड। ये दिखा, एक गांजा है। 1.5 लाख किलो। हेलो भैया, आपके यहाँ पे क्या क्या मिलता है? मेरे दुकान पे आपको ऑल प्रोडक्ट मिल जाएगा। बादाम, अखरोट, किशमिश, चेरी, स्ट्रॉबेरी, क्रैनबेरी, ब्लूबेरी, केसर, शिलाजी, बादाम ऑयल, हनी। तो ये कैसे पहचानने का कि मतलब रियल अखरोट कौन सा है, ऐसे कुछ रहता है ना? ऑयल से पता चल जाता है। अच्छा, एक बार इधर मेरे को भी दिखा दे एक बार। मतलब रियल अखरोट से ऑयल निकलता है। बकचोदी जाइएगा के कांटेक्ट तो ये सब दिखा चलेगा। हा कॉन्टॅक्ट नंबर आहे। सो तुम्हाला जर यांच्याकडून घ्यायचं असेल तर या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मित्रांनो, आता आम्ही कसोलमध्ये पोहोचलोय। आता आपण चाललेलो आहे डिनर करायला। मस्तपैकी गरमागरम जेवून घेऊया। त्याच्यानंतर आजचा जो आपला स्टे असणार आहे तो टेंट स्टे असणार आहे, प्रॉपर कॅम्पिंग असणार आहे तिथे। सो कसोलमध्ये आल्यानंतर आहे ना तुम्हाला ऑप्शन मिळतो की आता तुम्ही टेंट स्टे घ्या किंवा आता तुम्ही रूममध्ये राहा। आम्ही प्रेफर केला आहे टेंटचा, कारण की एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि लाईव्ह म्युझिक प्लस डीजे नाईट आणि असं बॉनफायर। तर असं म्हणतात की इथे कसोलमध्ये ते खूप फेमस आहे। तर मग चला आपण आज त्याचा एक्सपिरियन्स घेऊया। आधी आपण डिनर करून घेऊया, मग मी तुम्हाला हळूहळू तिकडचा टेंट स्टे त्याची सुद्धा टूर तुम्हाला देईन। चला,
बघू शकता की अशा प्रकारची सेटिंग आहे. सो आपल्याला मस्तपैकी प्रॉपर इंडियन टाईपची जेवायला बसली आमची कमाल. कसं आहे जेवण? मराठी सांगा. रसमलाई एवढी चांगली आहे का सांगू? कुठे रसमलाई? खायला बोलाव. जस्ट इमॅजिनेशन. सब्जी बहुत प्यारी. आता आम्ही आहे कसोलच्या या कॅम्प साईटच्या जवळच आहे. आता इथून फक्त 5 ते 10 मिनिटांचं ट्रेक करत जायचं आहे आपल्याला. भाई कैसा लग रहा है? बड़ा अच्छा लग रहा है भाई. मजा आ रहा है पूरा. हॉन्टेड. हम यहाँ पे अभी थोड़ी देर में ट्रेजर हंट खेलने वाले हैं. जैसे कि आप देख सकते हो यहाँ पे हमें एक ज़ॉम्बी मिल गया. अभी यहाँ पे नन आएगी. नन. ओ भाई माय गॉड. ये देखो ये आ गई. थोड़ी देर में हम ट्रेजर हंट खेलने वाले हैं. भैया थंबनेल रहेगा. भाई लोग स्पॉट देख रहे हो आप? रास्ता देख रहे हो? भाई वो साइबर लेडी कर रहा है इधर क्या कर रहा है? ये देखो भाई लोग ये देखो, ये है जगह. आता आम्ही चाललो आहे कॅम्प साईट मध्ये. ब्रिज वरतून चालतोय. खालती पूर्ण नदी आहे. फ्रेश वॉटर आणि पूर्ण अंधार आहे इथे. सो चला. पण मस्त वाटतं एकदम. काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे. थंडी पण तेवढीच लागते. सो चला आपण फटाफट आपल्या कॅम्प साईट मध्ये पोहोचूया आणि मग भेटूया. तर मित्रांनो आम्ही एवढा सगळा ट्रेक करून आलोय आणि हे बघा आमचे ग्रुप मेंबर्स तिथे खाली उभे आहेत. कसं वाटतं ट्रेक करून? चला आता इथून वरती अजून आपल्याला चालायचंय. करण भाई फटाफट आधी वरती जाऊया मग मी तुम्हाला भेटते मित्रांनो. कारण की इथे खूप जास्त ह्युमिडिटी आहे. श्वास घ्यायला पण नाही होते. फटाफट वरती जाऊया. तर फायनली इतका स्ट्रगलने ट्रॅकिंग करून आपण आपल्या कॅम्प साईटवर पोहोचलोय. तुम्ही माझ्या मागचा हा व्ह्यू हा ॲम्बियन्स ही वाईब बघू शकता. परफेक्ट आहे. अजून एक आपली कॅम्प साईट आहे वरती. सो आपण फटाफट आतमध्ये बॅग्स वगैरे ठेवूया. मग मी तुम्हाला आमच्या कॅम्पची टेंटची टूर देते. ठीक आहे. तर मागे जी बघताय ती पूर्ण आमची कॅम्प साईट आहे. इथे पण आणि खाली पण आहे. तर चला आपण आता रूम बघूया. म्हणजे आपला जो टेंट आहे आतून तो कसा आहे ते या माझ्यासोबत. तर तुम्ही बघू शकता की इथे लाईनीमध्ये 3 टेंट्स आहेत. आमचा जो आहे हा लास्ट नंबर आहे. आणि इथे आता थोड्याच वेळाने डीजे सुद्धा सुरू होणार आहे. तर हा संपूर्ण वुडनचा टेंट आहे. आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ॲम्बियन्स बघा किती छान आहे. मस्तपैकी असं ग्रीन इथे लावलेलं आहे कार्पेट त्यांनी. आणि इथे वेगवेगळे थॉट्स लिहिलेले आहेत. हा बेड आहे कम्फर्ट असा. आणि चादरी सुद्धा एकदम जाड प्रोव्हाइड केलाय कारण का सकाळी थंडी नको लागायला म्हणून. बस एवढंच. हा टेंट छोटा आहे पण कम्फर्टच्या हिशोबाने बघितलं तर साऱ्या काही आहे. आणि मित्रांनो तो जो आपल्या वरती टेंट स्टे होता ना तिथे वॉशरूम अटॅच नाही आहे. वॉशरूमसाठी आपल्याला थोडंसं खाली यावं लागेल. इथेच वॉशरूमची सोय आहे तुम्ही बघू शकता. सो हे असं काहीच वॉशरूम आहे आतून. मित्रांनो इथे बॉनफायरची तयारी सुरू झालेली आहे. आपण बघूया. चला पाजी कैसा लग रहा है? जल्दी आ जल्दी. क्या कर रहे हो ये? अरे थोड़ा उधर करे क्या करे चक्कर से बन जाएगा. धीरे. हे बघा अशा लाकडं तोडतायत. अशी लाकडं तोडतायत इथे बॉनफायर साठी. सो चला फटाफट मस्त पैकी बॉनफायर लावूया. आणि थंडी खूप झाली शेकोटी घेऊया. चला